तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आहे 6 सप्टेंबर आणि तुम्हाला माहिती आहे ना, बाप्पाला बसून 11 दिवस झालेले आहेत. तर आज आपण चाललोय लोअर पर्यंतच्या जेवढे पण गणपती बाप्पाचे आज विसर्जन असणार आहे, आपण तिकडे चाललोय. आता आपण लोअर पर्यंत स्टेशनवरती आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही लास्ट ब्लॉग आपला बघितला असेल तुम्ही लोकांनी. तर आता आपण 60 फीट रोडचे पण तुम्हाला गणपती दाखवलेले. आता आपण जाऊया आणि आपण बाप्पाचं विसर्जन दाखवूया. तर कमेंट मध्ये जर गणपती बाप्पा मोरया वाल्या विसरले असतील तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आपण जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. खाली जमीन बघा, ऑरेंज पिंक पिंक झालेली आहे सगळी. इथे गर्दी चेक करा, सगळे पिंकी पिंकी झालेले आहे. आज आता निघालेलं आहे. ओके, आता चला मित्रांनो, इथे गर्दी चेक करा, जेवढी गर्दी आगमन लावते तेवढी गर्दी आता विसर्जन आहे. आता मित्रांनो, तेजू कायचा गणपती निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, ही गर्दी चेक करा आणि त्या साईडला पण खूप गर्दी आहे. तर ही सगळी गर्दी थांबलेली आहे लालबागच्या राजासाठी. आणि इथून लालबागच्या राजाचं विसर्जन म्हणजे लालबागच्या राजा इथून बाहेर येणार आहे आणि इथून लालबागचा राजा येणार आहे या साईडनं. तर आपण इकडे उभ्या साईडला. तर बघूया आता किती टाईम लागते लालबागचा राजा. आता वाजता मित्रांनो 11:22. तर बघूया चला मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, हा कुठल्या तरी मंडलचा गणपती येतोय म्हणजे चाललाय. आणि ते डेकोरेशन चेक करत काय केलेलं आहे, शंकर पार्वती वगैरे लावलेले. आणि बाप्पा तिथून त्यांचा येते पाठवून. तर आपण लालबागसाठी थांबले. लालबागचा आता येतोय लालबागचा राजा पण. तर बघूया आता अजून किती टाईम लागतो. आता किती वाजले, 12:30 व्हायला आले. आता बघूया आता आपण. मनोजचा लंबोदर आहे, सुंदर म्हणतो. आपण तुम्हाला दाखवलं का आपल्याला पहिला नाव नाही दिसलं, आपण गावाला नाव विचारलं तर आपल्याला नाव आहे पण आणि चेक करा. इथून ते इथपर्यंत गर्दी आहे. तुम्हाला लालबाग करायचा आत्ता व्ह्यू देणार आहे ना आपण. आणि आपण ह्याच्यावरती वरती चढून बसलेलो आहे. त्याच्यात पुढे गेला तिथे तो पण आता वरती चढणारच आहे. आणि तिथे धक्काबुक्की चेक करा किती सारी होत आहे. खूप धक्काबुक्की होत आहे. पोलीस लोकांनी रोड खाली केला आहे. तर आता तिथून बघूया. आता लालबागचा राजा येतोय, येतच आहे म्हणजे आपण वेट करूया इथे. तेजस खाली आहे आणि लालबागचा राजा आता तिकडे आहे. तर तुम्हाला इकडे आल्यावर आपण तुम्हाला दाखवू बाप्पा. तर इकडे खूप सारे पैशाचे म्हणजे मनीचे हार बनवून लावलेले आहेत. तर एक जवळजवळ बाप्पा हे जाणार, बाप्पाला गळ्यात लावत जाते ते हार. म्हणजे कैचीने कट करून बाप्पाला हार घालत जातील. आणि बाप्पा आता तिथे आहे आणि आपण आता वरती आहे. आणि खाली गर्दीतून बघितलीच मगासपासनं खूप गर्दी आहे, म्हणजे खूप पूर्ण रस्ता पॅक आहे. आणि मित्रांनो, आता किती वाजता माहिती आहे, आता 1 वाजतंय. तर अजून पर्यंत लालबागचा राजा तिथे आहे. सगळेजण त्यासाठी वेटला थांबलेले आहे. हे बघा, इथे सगळेजण बसलेले आहे, पाठीमागे पण बसलेले आहे. आता आपण बघूया इथे किती मिनटं लागतात यायला. तर चला कंटिन्यू राहा तुम्ही पण. तर मित्रांनो, लालबागचा राजा येईपर्यंत तुम्ही ते डान्स चेक करा. आणि इथे लालबागच्या राजाचा विसर्जनचं पूर्ण एकदम फॉर्ममध्ये केलेलं आहे.
आपल्याला मित्रांनो अर्धच दिसतंय कारण फेस तर दिसतच नाही, मुकुटच दिसतंय मग आसपासनं. आणि तिथे आता तुम्ही डान्स चेक करा. तर इथे मित्रांनो तलवार फाईट चालू आहे. आता तुम्ही बघा परत एकदा, एकदम पातळ सारखी एकदम तलवार आहे बघा. झूम केलंय तर तुम्हाला दिसतंय की नाही माहित आहे बघा. फाईट नाही चालू आहे म्हणजे तो डान्स करतोय तलवारने. पत्र्याची तलवार आहे मित्रांनो, पत्र्याची फिरवतोय बघा कसला जोरात. हे धडाड धडाड फिरवतोय. फिर से सीखों पे सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ. सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. गुणगान तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझा हे जीवन वाहू दे. नाथाचा नाथ तू, मायेची हात तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. आला 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 लालबागचा राजा आला रे बाबा.
येतोय मित्रांनो, येतोय. थांबावे, कृपया थांबावे. तर मित्रांनो वरती ब्रिज पण बनलेला आहे बघा. किती सारी पब्लिक आणि खाली पब्लिकची गर्दी चेक करा. तर मित्रांनो तेजुकायचा गणपती तुम्ही चेक करा. खूप सुंदरशी मूर्ती होती, आपण तुम्हाला दाखवलेली ब्लॉगमध्ये. आणि आता पाटून कृष्णानगरचा पण राजा येतच आहे. आणि ते गर्दी चेक करा खाली किती सारी गर्दी आहे. तर तिथे प्रसाद वाटली जात आहे. आणि आता आपण फोटो पण काढणार आहे, शॉर्ट्स पण काढणार आहे. खूप सारी मजा येणार आहे. फर्स्ट टाइम मित्रांनो लालबागच्या राजाला मी समोरून बघतोय. मित्रांनो बघा फायनली लालबागचा राजा आलेला आहे जवळ. आणि बाप्पाला आता तो जे हार लावले ना पैशांचे ते आता लावतात आहे बाप्पाला. खूप सुंदरचं वाटतंय बाप्पाला बघून वरून. कारण आपण चरण दर्शन नाही घेतलेलं, मुख दर्शन घेतलेलं होतं. आता आपल्या समोरून दर्शन भेटतंय खूप चांगल्यापैकी. मित्रांनो चेक करा लालबागचा राजा आलेला आहे. तर मित्रांनो क्राऊड चेक करा आणि इथे लालबागचा राजा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर पैकी बाप्पा आलेले आहेत. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर पैकी. मित्रांनो चेक करा लालबागचा राजा. फायनली दर्शन झालेलं आहे आपलं. सागरनं आपण फुल घेऊया. तर मित्रांनो आपल्याला फुल भेटलेलं आहे चांगल्यापैकी. आता हा आपण ठेवूया मस्त लालबागचा. तेव्हा फुल भेटताना आपल्याला फुल भेटलंय मस्तपैकी छानपैकी. तर आता आपण मस्त ठेवूया. चेक करा इथे लालबागचा राजा आणि इथे कृष्णनगरचा राजा. खूप सुंदर खूप. लालबागचा राजा आहे ना. अजून एक गणपती बाप्पा तिथून येतात आहे. आपण दाखवलं तुम्हाला. तर मित्रांनो हा आहे ॲपल जो की आम्हाला लालबागच्या राजाकडनं प्रसाद भेटलेला आहे. हा भेटलेला आहे तेजसला. आणि आपल्याला प्रसाद भेटला आहे तो योवाला आहे. फूल भेटलेलं आहे बघा. आपण ठेवलं आहे. लालबागचा राजा गेलेला आहे. आणि आता आपण चिंतामणीच्या इकडे आहे. तर तेजुकाईचा गणपती आहे, कृष्णनगरचा राजा आणि पाटचा गणपतीचं नाव नाही माहिती आपल्याला. तर खाली गर्दी चेक करायची. आता आपण नंतर तुम्हाला दाखवतो खाऊन झाल्यावर. तर चला. तर मित्रांनो इथे चेक करा तेजुकाय आलेलं आहे. आणि खूप सुंदरशी मूर्ती होती तुम्हाला आपण ब्लॉगमध्ये दाखवलेली. जर तुम्ही ब्लॉग नाही बघितला असेल जाऊन बघू शकतात. आणि आता ही आहे मित्रांनो पूर्णपैकी बनवलेली पेपरची मूर्ती. आणि यावर्षीच नाही दरवर्षीच असते ही मूर्ती. आणि ते क्राऊड चेक करा चिंतामणीच्या इथे पण खूप क्राऊड आहे. खूप म्हणजे खूपच. मूर्ती चेक करा खूप सुंदर होती. पण आता कृष्णनगरचा राजा पण पाठवून येते. तर आता आपण वरती बसलेलो आहे. तर बघूया आता. चला तुम्ही कंटिन्यू राहा आपल्यासोबत. तर मित्रांनो आता आलाय कृष्णनगरचा राजा.
तर मित्रांनो फायनली बाप्पाचं पण दर्शन झालंय आपल्या. आपण ब्लॉग मध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. खूप सुंदर मूर्ती होती ही पण. आणि आता अजून एक मूर्ती पाठवून येते पण आपल्या त्या मूर्तीचं नाव नाही माहिती. तर चला आणि तिथे गर्दी चेक करा. ओय भैया. आणि ते टॅप वरती नाचणार बघायचे. ये 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 या 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 या. तर मित्रांनो टेम्पो मधनं मध्ये गणपती बाप्पा चाललेले आहे. कुठच्या मंडळचे तिथे नाही माहिती आपल्याला. खूप सुंदरचे आहेत. हा कृष्णानगरचाच आहे मित्रांनो. कृष्णानगरचा जो होता ना एक साइडला, तो आहे तो. तर मित्रांनो ही मूर्ती चेक करा काय. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि बॅलेन्स जी केली आहे ना मूर्तीला, खूप सुंदर पैकी बॅलेन्स केली आहे. पाठीमागे बुक आहे आणि बुकावरती मित्रांनो बॅलेन्स केलेली आहे मूर्तीला. खूप सुंदर, खूपच. आता बघूया आता कुठचा गणपती बाप्पा येतात आहे. तर चला. तर मित्रांनो यो आहे लोअर पलेचा लाडका. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. आपण तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे याचा पण. अजून पण आहे आता लाईनीत आहे गणपती. बघूया आता कुठचे उद्या. आणि या टेम्पोमध्ये पण आहे लोअर परेलच्या लाडक्याची छोटी मूर्ती आहे त्या टेम्पोमध्ये. आता एक आहे परेलचा महाराजा. बघूया आता चला. मित्रांनो आता तिकडे गेली परेलच्या महाराजाची छोटी मूर्ती. आणि इकडे काय पाऊस तर काय थांबायचं तर नाव नाही घेत. आता येते परेलचा महाराजा. जसे की आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं. तर जवळून आल्यावरती परत आपण तुम्हाला दाखवूया. कंटिन्यू राहा तुम्ही पण आपल्यासोबत बनून राहा. तर मित्रांनो आता आला आहे परेलचा महाराजा. आणि तुम्ही खूप सुंदरशी मूर्ती होती पण. म्हणजे जी बॅलेन्सिंग केली आहे ना या मूर्तीला खूप सुंदरपैकी केलेली. आणि आपण हा ब्लॉगमध्ये टाकलेलीच आहे आपण. तो जर तुम्ही ब्लॉग नाही बघितला तर नक्की जाऊन बघा. आपल्या चॅनलवरती आहे तो ब्लॉग. तर पप्पाची आईस चेक करा. खूप सुंदरशी आईस आहे. आणि ते धक्काबुक्की व्हायला लागली परत. खाली जाणं म्हणजे मित्रांनो धक्काबुक्की जातेच जातं. तर वरती मुकुटवरती तुम्ही फुल बघू शकता किती सारे आहेत बाप्पाच्या. आणि मूर्ती चेक करा खूप सुंदर. बोला गणपती बाप्पा मोरया मोरया. खूप सुंदर मित्रांनो. बॅलेन्स चेक करा फक्त मूर्तीचा बॅलेन्स. पाय बघा. पायाच्या इथून रॉड लावलेला आहे. खूप म्हणजे रिस्कीवाली कामची केलं. खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि रिक्स पण तितकीच आहे मित्रांनो मूर्तीला. आता येते परेलचा विघ्नहर्ता. आता आपण तुम्हाला दाखवू. तर पुढे आल्यावरती दाखवूया. तर चला. तर मित्रांनो आता आला आहे परेलचा विघ्नहर्ता. खूप सुंदर मूर्ती आहे. आपण ब्लॉगमध्ये टाकलेलं. पाऊस पडतोय म्हणून आणि हलतंय बघा मित्रांनो तिथे. इथं तर आपल्याला आगमन तर नाही भेटलेला का. आपल्या त्या टायमाला यूट्यूब चॅनलच नव्हता पहिली गोष्ट. खूप सुंदर. चला आता आपण जाऊया दुसरीकडे आणि पुढे जाऊन बघूया आता मूर्तीचं. चला. इथे बघा. आणि आपण लालबागच्या टायमाला बसलेलो वरती. अरे वा अरे वा. बघा इथे बसलेलो वरती आपण लालबागच्या टायमाला.
एकटा गणाधीश आणि मुंबईचा एकटा. तर हे दोघं गणपती बाप्पा आलेले आहे परेलला आणि परेलवरनं आता झाले आहे विसर्जनसाठी. खूप सुंदर, खूप सारे गणपती आहे, पण आपण आता नाही कव्हर करत आहे कारण लेट झालेलं आहे आपल्याला. आपल्या मंडळाचा पण गणपतीचं विसर्जन आहे म्हणून. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवढे पण जय श्रीराम. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण लालबागच्या राजाचं फुल एकदम मजेवाला दर्शन घेतलेलं आहे. वरती बसून तेजसला विचारा कसा दर्शन घेतलं. कसा घेतला एकदम खूप सुंदर. हा भाव तर मंकीमॅन सारखा चढलेला वरतून तुम्ही क्लिप बघितला ना, आपले सगळे क्लिप खालून आहे. तर खूप सुंदर बाप्पा दर्शन झाला आणि बाप्पा आशीर्वाद पण खूप सुंदर. आणि असं ॲपल भेटलाय. बाप्पाचा आशीर्वाद असंच राहू दे. असंच आपण पुढच्या समोर अनेक ब्लॉग आणणार आहे. आपल्या माझ्या पण येणार, आपल्या भावाच्या पण येणार. सबस्क्राईब करून टाका भावाला. जय बाप्पा की. जय बाप्पा की याचा जय बाप्पा की आला. तर मित्रांनो, अरे तेरा चेहरा दिख रहा है, मेरा दिख रहा नहीं है ना. चले